वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आहे संडे, सो आता ब्लॉग चालू केला. ऑलमोस्ट माझं सगळं जेवण पण झालं आहे, फक्त चपाती बाकी आहे. म्हटलं ब्लॉग सुरू करते, कारण का आज थोडी क्लिनिंग, म्हटलं फ्रीज वगैरे क्लीन करेल आणि जरासं किचन क्लीन करेल. बघूया ते होतं आहे की नाही, कारण का भरपूर दिवसापासून चाललं म्हणून आज पहिलं जेवण केलं. आता घर आवरलं, कचरा वगैरे काढला, कारण का उठलं आणि उठलो आम्ही उशिरा 11ला उठलो. आता 1 वाजले. पिल्लू आणि तिथं खाली गेलं तोपर्यंत आता भांडी आणि केले. आता फक्त चपाती मला करायची आहे बस. बाकी ऑलमोस्ट सगळं झालं आहे माझं. आणि आता नॉर्मल जी क्लिनिंग असते, म्हणजे किचनची क्लिनिंग करायची. लादी तर मी म्हटलं जेवण झाल्यावर पुसेल. कपडे लावलेत मशीनला. संडेला ना धावपळच होऊन जाते. पिल्लू मेन म्हणजे आज नीट झोपली. काल तिला मी फायनली डायपर लावलं, कारण का आमची झोप नव्हती झालेली आदल्या दिवशी. त्याच्यामुळे मग तिला डायपर लावून भरपूर दिवसांनी झोपली, तरी पण तिने रात्री मला ते काढायलाच लावलं. तर चल आता ते पटकन पिल्लू आली की तिला भरते आणि आम्ही जेवून घेऊ आणि चपात्या करून घेते पटकन दीपक यायच्या आधी. नाहीतर बोलेल काय करत होतीस. सो चला पटकन आवरून घेते सगळं आणि आता क्लिनिंग करते ना, तेव्हा मी तुमच्याजवळ जसं काय होईल तसं शूट करेल आणि शेअर करेल. सो चल आता पटपट आहे ते आवरून घेते मी. तर पहिला आहे ना फ्रीज क्लीन करायला घेतला, कारण का खूप खराब झालेला. खूप म्हणजे खूप ज्या शीट्स असतात त्या पण खूप खराब झालेल्या, ट्रे पण खूप खराब झालेला, सामान पण कसं पण ठेवलेलं सगळ्या, म्हणजे ज्या वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवतो ऑर्गनाईज करून त्या पण सगळ्या कशा पण ठेवलेल्या. सो म्हटलं आता पहिला फ्रीज करून घेते आणि मग नंतर किचन करून घेते, कारण का खूप दिवस झाले असं क्लीन असं केलं नव्हतं. कारण मग काय होतं ना, कॉक्रोच वगैरे होऊन जातात. आणि जे मी जेल यूज करते ना, गेट काहीतरी आहे कॉक्रोचचं जेल, त्याच्यावर तर लिहिलेलं आहे 45 डेजने ॲटलिस्ट तुम्ही ते परत हे करून ठेवा, तिथे जेल लावा. सो मी ते करते, कारण का मग ते कॉक्रोच झाले ना भरपूर सारे, की मग नंतर ते क्लीन करायला खूप प्रॉब्लेम होतो. मला चांगलाच अनुभव आला तिथपासून. मी ते अगदी कितीही काय असलं ना तरी पण मी ते करून घेते. पहिला फ्रीज काढला, कारण का फ्रीज खूप खराब झालेला. सो मी पहिला फ्रीज क्लीन करून घेते, कारण का पिल्लू झोपायच्या आधी मला ॲटलिस्ट हे सगळं क्लीन करून घ्यायचं. ज्या फ्रीजचे ट्रेज वगैरे आहेत ना ते धुवून घ्यायच्यात, जेणेकरून मग ती झोपल्यानंतर आवाज वगैरे होणार नाही. आणि तिला हे जर फ्रीज माझं ट्रे वगैरे क्लीन झाले धुतले की मी तिला झोपवणार आहे असं मी ठरवून ठेवलेलं. सो त्याच्यामुळे पहिला फ्रीज क्लीन करायला घेतला. आता ना मी हे लायझॉलचं आहे ना, नाही लायझॉलचं नाही, मिस्टर मसल, त्याचं मी स्प्रे बॉटल आणली ही. आणि आहे ना तुम्हाला सांगते, जे आपल्याला व्हिडिओज वगैरे दिसतात ना यूट्यूबला, इन्स्टाला, ज्या अर्बनच्या किंवा असे भरपूर सारे आता नवीन आल्यात, त्याच्यासारखं सेम काम करतं. आणि हे आपल्याला जे मी आता यूज करते ते लोकल मार्केटला मग कुठे पण भेटून जातं. मी जस्ट यूज करायचं म्हणून जस्ट मला हे किती 99 रुपीजला पडलेलं आणि घेतलं. आणि खरंच सांगते, खरंच म्हणजे ह्याचा इफेक्ट आहे ना त्या लिक्विडसारखाच आहे. आणि हे पहिला मार्केटमध्ये आलेलं आणि ऑब्व्हियसली मग ह्याचा लिक्विडचा जो इफेक्ट आहे तो चांगलाच पडतो. अगदी नीट क्लीन होऊन जातं. तेलाचे डाग, सगळे डाग निघून जातात. गॅस वगैरे सगळं टाईल्स वगैरे सगळं प्रॉपर क्लीन होतं याच्याने. आणि मस्त आहे ते. तुम्ही पण नक्की ट्राय करा जर तुम्ही हे ट्राय केलं नसेल. की जे आपण बघतो प्रमोशन व्हिडिओज वगैरे असतात त्याच्यासारखंच आहे हे, आणि चांगलं बेस्ट काम करतं. इवन बाथरूमच्या टाईल्स टॅप पण क्लीन होऊन जातात. मी सगळीकडे ट्राय करून बघितलं, एकदा मला रिझल्ट भेटला ना त्याच्यामुळे मी अख्खी बॉटल आहे ना ती एका दिवसामध्ये संपवलं. जेवढं काय क्लीन करता येईल ना तेवढं ते मी क्लीन करून घेतलं. मग फ्रीज आता क्लीन करून घेतला आतमधून, आणि आता डोअर क्लीन करून घेतला. आधी काय व्हायचं ना, मी कोलिन नाही तर काहीतरी यूज करायची. सो आता म्हटलं काय करू, कारण का तेलाचे डाग इतके चिकट झालेले फोडणीचे फ्रीजच्या जे डोअर असतं ना त्याच्यावरती. सो म्हटलं आता हेच लिक्विड आहे ना ते मागवून घेते, जेणेकरून मग बघूया हे इफेक्ट आहे का याच्याने. आणि खरंच इफेक्टिव्ह आहे. इवन आहे ना आपले जे लाईटचे बोर्ड्स असतात ना ते पण अगदी क्लीन होऊन जातात. मोस्टली करून बघा, जर किचन ओट्याच्या वरती जर लाईटचे प्लग्स असले ना की ते तेलकट होऊनच जातात. म्हणजे किती तुम्ही क्लीन करा ते निघत नाही, जरी कॉलिनने वगैरे निघत नाही, पण ह्याच्याने ना अगदी चांगलं निघून जातं. सो मी ह्याच्याने पहिले डोअर वगैरे असे नीट क्लीन करून घेतल्या. आणि माझा फ्रीज आहे ना छोटा असला ना तरी त्याच्यामध्ये भरपूर सामान ठेवते मी, कारण काय ना बाहेर आहे ना खराब होऊन जातं. जसं की रवा, शेंगदाणे जरी भाजून ठेवले ना, सगळेच भाजून नाही ठेवत मी, कारण का थोडं भाजलेल्या शेंगदाण्याचं मी फक्त कूटच यूज करते. बाकीचं असं भाजलेले शेंगदाणे कुठे यूज नाही होत. जर अख्खे असे ठेवले ना की ते खराब होऊन जातात. रवा म्हणा, बेसन म्हणा, किडे लागूनच जातात. त्याच्यामुळे मग सगळं फ्रीजमध्येच असतं माझं, लोणचं वगैरे सगळं. सो आता इथे जे ट्रेज आहेत ना फ्रीजचे ते पहिले घासून वगैरे घेतले. आता स्पंजवाला जो स्क्रबर आहे ना तो मला भेटत नव्हता, मग नॉर्मल होता ना तो घेतला, कारण का
जर स्पंजवाला घेतला ना तर त्याच्याने स्क्रॅचेस वगैरे पडत नाही आणि नॉर्मल घेतला ना की त्याच्यावरून पडूनच जातात. सो नॉर्मल हाताने मी असं वाईप केलं आणि ते सगळे नीट घासून घेतले. आणि एकदा का फ्रीज आपण क्लीन केला ना की तो बघायला म्हणजे चांगला तरी दिसतो, ॲटलिस्ट आठवडाभर चांगला असतो. जेवढं त्याच्यात सामान आपण कसं पण टाकू ना की ते खराब होऊन जातं. डेली बेसिसवर फ्रीजवरून दुधाचंच असतं की दुधाचे जे पातेलं असतात ते काढ ठेव म्हणजे ॲटलिस्ट दिवसातला 3-4 वेळा त्याची जागा चेंज होतेच होते. सो असं काहीतरी असतं. सो पहिला फ्रीज क्लीन करून घेते मी. आणि फ्रीज क्लीन करता करता पिल्लू ना जाम रडायला लागली. म्हणजे ऑलमोस्ट ते धुवायचं काम बाकी होतं आणि ती रडायला लागली. सो पटपट धुतलं आणि हा सगळा पसारा आता बघा एवढा काढला आहे. सगळं धुवून ठेवलं आहे, शीट्स वगैरे धुतले, सगळं बाहेर काढलं आणि पिल्लूला आता पहिलं झोपवून घेते. कारण का ती खूप किरकिर करत होती. म्हणजे ती झोपली नाही की माझी बाकीची कामं अगदी स्मूथ होऊन जातील. म्हणजे मला सारखं तिला बघावं लागणार नाही. आणि तिची धडपड बघा झोपायची, म्हणजे इतकी झोप आली ना. लिटरली तिला मी बेडवर नेलं 5 मिनटं आणि गाणं वगैरे बोलली आणि लगेच तिने डोळे लावले. म्हणजे भरपूर सारी तिला झोप आलेली आणि लगेच झोपून गेली. अशी थकली आणि लगेच झोपली नाही की बरं वाटतं. नाही तर मग कधी कधी ना अर्धा 1 तास घेऊनच घेते. आता ती झोपली तर परत लागा कामाला असं आहे. सो सगळं आता सुकलेलं आहे, फॅन लावून दिलेला मी आणि ऑलमोस्ट आता सुकलं आहे सगळं. आता पटकन जे ट्रे वगैरे आहेत ना ते लावेल आणि जे सगळं सामान त्याच्या जागी ठेवून देईल. आणि जे नको आहे एक्सपायरी पण झालेल्या काही गोष्टी त्या पण टाकून देईल. आणि अशा प्रकारे फ्रीज आहे ते ऑर्गनाईज करून घेतलं. डोअरला सगळे मसाले वगैरे ठेवले, बॉटल्स, खाली शेंगदाणे वगैरे, अंडी आणि नॉर्मल. आणि फ्रीज बघा आता किती खाली झालं आहे माझं, म्हणजे खूपच. नंतर किचन ट्रॉल्या क्लीन करायला घेतल्या. कारण की हे जे चॅनल्स असतात ना त्याच्यामध्ये मोस्ट करून ना कॉक्रोच असतातच असतात. कारण का लास्ट टाईमचा मला चांगलाच एक्सपिरियन्स आहे. त्याच्यात इतके बारीक कॉक्रोच होते ना की म्हणजे खूपच बारीक, एकदम मायक्रोमध्ये असतात ना तसे होते. आणि तेव्हा मला क्लीन करताना इतकं नाकीनऊ आलेलं, म्हणजे ते सगळं काढा, ते पुसा, धुवा, एवढा वैताग आलेला खूप. तेव्हापासून ठरवलेले की तिथे 45 डेज लिहिलं आहे ना त्या ट्यूबवरती, तर 45 डेजच्या म्हणजे 46 डेला मी आहे ते किचन क्लीन करणारच. कारण का मला त्याचा असर आहे तो कमी होऊनच जातो 45 डेजमध्ये, म्हणून त्यांनी दिलेलं आहे. सो मी म्हटलं 46 डेला मी हे काम करूनच घेणार. कारण का मला कॉक्रोचचा लफडाच नको आहे घरी. कारण का एक झाला ना की ते भरपूर ठिकाणी होऊन जातात. आणि एकदा त्यांनी अंडी द्यायला सुरुवात केली ना किचनमध्ये, आणि मोस्टली करून ना ट्रॉल्यांमध्ये आणि किचनमध्येच होतात. आणि ट्रॉल्यांमध्ये झाली ना की खूप ते वैताग येते. मोस्टली करून या चॅनल्समध्येच असतात आणि छोट्या गॅपमध्ये. सो आता मी काय केलं, पटकनानं सगळं पुसून घेतलं. कारण का मागच्या टायमिंगला मी लावलेलं ना त्याला थोडीशी बुरशी टाईप आलेलं. सो ते सगळं मी पुसून घेतलं आणि आता परत एकदा म्हटलं चांगलं आहे ते हे ड्राय झालं की परत एकदा नवीन असं लावून केलं. आणि हे कापड मला थ्रोच करायचं आहे त्याच्यामुळे त्यांनी मी पुसून घेतलं. सो आता इथे ना मी सगळे असे छोटे डॉट्स आहेत ना ते पाडून घेते. याचे जे कॉक्रोच जे काय आहे तर मला नाव पण एक्झॅक्टली आठवत नाही आहे कोणतं जेल आहे हे. पण मी हे आपलं नॉर्मल दुकानामध्ये भेटून जातं, डीमार्टमध्ये पण भेटून जातं. सो हे मी यूज करते. आणि ह्याचा खरंच म्हणजे स्प्रे बीपेक्षा ना ह्याचा इफेक्ट चांगला आहे. स्प्रेचा वास सगळीकडे येतो, पण हे नुसतं तुम्ही ड्रॉप सोडून दिलं ना की लगेच ते 8 दिवसात वगैरे असे मरून जातात. पुरं किचन क्लीन होऊन जाईल तुमचं. तुम्ही नक्की ट्राय करा. कॉक्रोच झाले असेल ना हे फक्त ड्रॉप सोडून द्या आणि लगेच त्यांनी खाल्ले ना की लगेच असे तुम्हाला पडलेले दिसून जातात आणि जरा पण कॉक्रोच होत नाही. स्प्रेनी फक्त तात्पुरता टेम्पररी इफेक्ट होतो, पण ह्याच्याने चांगलाच इफेक्ट पडतो. सो सगळं आता माझं झालं. ज्या ट्रॉल्याज आहेत त्या नीट क्लीन वगैरे केल्या, धुतल्या वगैरे. आणि आता हे जे डब्या साईडचं आहे ते पण सगळं क्लीन केले. म्हणजे एक साईड मी ऑलमोस्ट आता क्लीन करून घेतले आणि पटकन आता चहा ठेवायला घेतला. कारण का ना सकाळी जे खाल्लं आहे ना त्याच्यानंतर मग असं काय खाल्लं नाही आणि काम केलं ना की कंबर वगैरे धरतं आणि पाय पण जाम धरतात. त्याच्यामुळे म्हटलं पहिली चहा घेते आणि मग बाकीच्या कामाला लागेल. आणि म्हणजे चहा होता बाकीची पण कामं करून घे. सो पहिली चहा वगैरे ठेवली. आणि आता मला त्या जे दुसऱ्या ट्रॉल्या आहेत, म्हणजे ट्रॉल्या आणि ड्रॉवर्स आहेत ते क्लीन करायचे आहेत. जिथे डब्बे ठेवले तिथे एवढे असे सहसा कॉक्रोच होतच नाही, कधीच नाही होत. कारण का तिथे मोस्टली करून डेली बेसिसवर आपलं काम असतं आणि तिथे असे चॅनल्स वगैरे नाहीत ना, म्हणून नाही होत. सो ते पहिलं सगळं क्लीन वगैरे केलं, डब्बे काढले, पुसून घेतले, फ्लोअर पुसून घेतलं, सगळं पुसून घेतलं. आता फक्त राहिलं डोवर. सो त्या स्प्रेने मी सगळे डोवर्स वगैरे क्लीन केले आणि इतके छान निघतात ना त्याच्याने. म्हणजे आपल्याला ते बाकीच्या प्रोडक्टची गरज नाही, हेच प्रोडक्ट काफी होऊन जातं आपल्याला. नाहीतर किचन क्लिनिंगचं वेगळं, बाथरूमचं वेगळं, टाईल्सचं वेगळं, ह्याच्यापेक्षा हे चांगलं आहे, सगळं क्लीन होऊन जातं.
सो जे डोअर्स होते ते पहिले सगळे क्लीन करून घेतले. आणि आत्ता जे हे सेफ्टी लॉक्स लावले आहेत ना, ते आत्ता मला काहीच कामाचे होत नाहीत. कारण का कितीही झालं ना, आता जसं जसं समजतं ना तसं तसं त्यांना लॉक कसं ओपन करायचं ना ते कळून जातं. ते फक्त टेम्पररी असतं, अगदी 6-7 महिन्यापर्यंत, म्हणजे वर्षापर्यंत ते ठीक होतं. नंतर मुलं मोठी झाले ना की त्याचा काहीच फायदा होत नाही. तर ते काढायचं कसं ते मला बघावं लागेल, कारण का त्याचा जो ग्लू आहे ना तो जात नाही त्याच्यामुळे. आणि नंतर मग सगळं क्लीन वगैरे झालं. मग पिल्लू ऑलमोस्ट माझं सगळं क्लीन झालं आणि पिल्लू उठली. सो पिल्लू उठल्यानंतर मग पहिलं आहे तर मग मी तिला पॅनकेक करून घेतला, कारण का तिला भूक लागलेली. उठल्या ना तिला भयंकर भूक लागते. सो पहिला पॅनकेक घालून घेतला तिला. आणि पॅनकेक अशी रेसिपी आहे ना की ती इझी पटकन होते आणि तिला असे तुकडे तुकडे करून दिले ना की ती हाताने पण खाते. म्हणजे माझं तिथं टाईम पण वाचतो आणि मी दुसरं काम पण करू शकते किंवा काही करू शकते. सो तिने खाल्ला वगैरे. आणि मग संध्याकाळी खाली गेलो, कारण का दीपकला व्हाईट शर्ट घ्यायचा होता. सो मार्केटला गेलो, शर्ट वगैरे आणला. आणि नंतर पिल्लूचा फ्रेंड आला, मग त्याच्यासोबत ती थोडंसं खेळली वगैरे. आणि नंतर मी असं काही एवढं असं शूट करत बसली नाही, कारण का नंतर खूप दमून गेली, कारण का एवढं काम करून मी जाम दमली. सो हा नेक्स्ट डे मी व्हिडिओ स्टार्ट केला. नंतर नेक्स्ट डेला इतका सकाळ पाऊस चालू होता ना, भयंकर पाऊस चालू होता. आणि पाणी पण लिटरली तुम्हाला सांगते, आमच्या इथून ना लिटरली असे वॉटरफॉल होऊन जातात, एवढं पाणी तिथे, म्हणजे एवढा पाऊस चालू असतो तिथे. आणि मग मला चहा वगैरे ठेवला. आणि आता हे काल मी म्हणजे रात्रीच मी आहे ना ह्या टाईल्स सगळ्या पुसून काढल्या. आणि मग आता ते सगळं लावायचं होतं. आणि मग ते लावून घेतलं. आणि पिल्लूला मी सांगत होती की पिल्लूला ना ऑम्लेट आहे ना ती पहिल्यांदा खाते, म्हणजे प्लेन खाते, कांदा टोमॅटो वगैरे टाकून ती खात नव्हती. आणि आज तिला कसा काय इंटरेस्ट आला, ती सगळं काही मला देत होती, म्हणजे एग वगैरे सगळं, तिला सगळ्या गोष्टी माहीत आहेत कुठे काय आहे, आणि सगळं ती देत होते. आणि ती इंटरेस्टने करत होते. आणि म्हणजे तिने कट करताना, कांदा कट करताना, टोमॅटो कट करताना हे सगळं बघितलेलं ना, मग तिला ना तो इंटरेस्ट आला खायचा. आणि तेव्हा मला कळलं की हिला जर मी काय जर तिला तिच्यासाठी काहीतरी बनवते आणि त्या मुमेंटला मी तिला तिथे उभी केली ना की पिल्लू आपण ह्याच्यात ओनियन टाकला, टोमॅटो टाकला, कोरिअँडर टाकली, रेड कलर टाकला, येल्लो कलर टाकला, म्हणजे मसाल्याला ना ती कलरची नावं देते, रेड, येल्लो, ब्राऊन असे ती नावं देते, म्हणजे मसाला असं नाही बोलत ती. सो तिला ना मग ते इंटरेस्ट येतो त्याच्यामध्ये की हे काय आहे काय नाही. तिला एवढा धीर पण नसतो. आणि ना तिने लिटरली 2 ऑमलेट आहेत ना इतके चांगल्या प्रकारे खाल्ले ना तिच्या हाताने. तेव्हापासून मी ठरवलं, जेव्हा ही जेवणासाठी नाटक करेल ना, किंवा मला असं तिला काहीतरी युनिक द्यायचं आहे, तेव्हा तिला घेऊन मला असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून ती खाईल. आणि आता बघा ती तेच करते की तिला टाकायचं आहे, तिला करायचं आहे तिला. आणि ना तिला लहानापासून ना मिक्स करायला खूप आवडतं, कारण का पॅनकेक म्हणा, मालपोहा म्हणा, किंवा काही म्हणा, की ते लहान म्हणजे मी करायची ना तेव्हा ती तिथेच असायची, त्यामुळे तिला तीही प्रोसिजर जाम आवडते मिक्सवाली. आणि तिच्या तोंडाचे एक्सप्रेशन बघा. सो इथे मी नॉर्मल असं ऑमलेट करून घेते, म्हणजे एकदम हलकं तिखट असं करून. सो ऑमलेट करते. आणि या दिवशी मी काहीतरी खिचडी का काहीतरी केलेली, खिचडी केलेली. सो त्याच्यामुळे मी म्हटलं ऑमलेट करते. आणि हा जो ब्लॉग आहे ना गणपतीच्या, हा मंडेचा ब्लॉग आहे, मंडे असं समथिंग काहीतरी, मंडेचाच ब्लॉग आहे हा. सो तिथे ऑमलेट वगैरे करते मी, आणि मग तिला खायला देईल, आणि मग आम्ही जेवू. आणि तिला आहे ना काटा चम्मचनी खायला खूप आवडतं, म्हणजे कुठलाही पदार्थ द्या तिला त्याच चम्मचनी खायला आवडतं, आणि अगदी आवडीने खाते ती. आणि वेगवेगळी प्लेट हवे. मेन म्हणजे तिचं असं आहे की तीच प्लेट नको मला, दररोज काहीतरी वेगळी प्लेट हवे. सो इथे 2-3 ऑमलेट वगैरे खाल्ले. आणि नंतर मग आम्ही जेवायला बसलो. मग तिला पण हवे, आणि तिचं मी ऑलरेडी केलेलं, पण तिने 2 ऑमलेट खाल्ले. मग आता म्हटलं तिला जेवायला नाहीच देत आहे ते, राहून दे, उद्या आम्ही खाऊन घेऊ. सो इथे मी आम्हाला खिचडी केलेली, सो ती पण खात होती. आणि खूप स्पायसी होती खिचडी, त्याच्यात मी शेजवान चटणी वगैरे टाकलेली. तिने जरा असं हात तोंड लावलं, बस बाकी काय नाही. आणि तिखट लागलं तसं सोडलं. आता बघा यम्मी वगैरे बोलते ती, हे असं तिचं चालू असतं. खाणं कमी आणि असा पसारा जास्त करून टाकते त्याच्यामध्ये. आणि नंतर मग एकदम रात्री 10:30-10च्या दरम्यान तिचे फ्रेंड्स लोक आलेले खेळायला, कारण का खाली आता गणपतीचं डेकोरेशन वगैरे चालू आहे, त्यामुळे मोस्टली करून सगळे असे जागे असतात. सो इथे बघा एवढा सारा घरी पसारा करून ठेवलेला मी खूप, म्हणजे फ्रेंड्स आले की तिचा पसारा होत होता आणि ती पण एन्जॉय करते. त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊन दे, काय करतात ते करून दे, नंतर ते आवरलं जाईल. आणि मस्तपैकी खेळत बसतात सगळेजणं.
सो असा काहीतरी आमचा दिवस जातो संध्याकाळचा पिल्लूच्या पसाऱ्यासोबत. आणि नंतर मग तो आवरायचा आणि त्यांचं ते खेळत बसतात, ड्रॉइंग वगैरे करत बसतात लादीवर. ते पण मग मी करून देते, कारण का आपण जर त्यांना बोललं ना की हे नका करू ते नका करू की मग नंतर मग ते खेळायला नाही येणार पिल्लूसोबत. त्याच्यामुळे मग मी त्यांना अवॉइड नाही करत कुठल्या गोष्टीपासून. पिल्लू जे करते ना ते त्यांना करायला देते. ते पण असे लादीवर वगैरे ड्रॉइंग करतात. जाऊन दे म्हटलं की तिच्यासोबत ॲटलिस्ट ते खेळायला तरी येतात. सो असा होता आजचा तुमचा दिवस. चलो बाय. Moja beta, moja beta,